तुम्हाला माहिती आहे का, तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 10,000 मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती. आणि हीच आकडेवारी जर मराठवाड्यातली पाहिली तर 30,000पेक्षा जास्त आहे. आणि ही आकडेवारी मी कुठल्याच अतिशयोक्तीने किंवा वरवरची सांगत नाही आहे. ही आकडेवारी आहे तत्कालीन पंडित सुंदरलाल समिती यांनी भारत सरकारला दिलेल्या अहवालामध्ये नमूद केलेली आहे. तर ही गोष्ट आहे 1948ची. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत सरकारने ऑपरेशन पोलो राबवलं आणि निजाम सरकार शरणागती आलं. त्यापूर्वी रजाकारांनी कशा पद्धतीने हैदोस माजवला होता आणि कशा पद्धतीने हिंदूंवर अत्याचार केले होते याचे व्हिडिओ मी माझ्या प्रोफाईलवर बनवून ठेवलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकतात. मात्र या रजाकारांच्या काळ्या कृत्याचे फळ निष्पाप मुस्लिमांना भोगावे लागेल हे कुणालाच वाटलं नव्हतं. 17 सप्टेंबर आपण म्हणतो पोलीस ॲक्शन झालं, मात्र त्यानंतर अनेक निष्पाप मुस्लिमांना या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला. नेमकं काय घडलं, नेमकं काय घडत होतं या सगळ्याची माहिती घेण्यासाठी भारत सरकारने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक समिती स्थापन केली, ती म्हणजे पंडित सुंदरलाल समिती. आणि त्यांनी तत्कालीन हैदराबाद स्टेटच्या 16 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांची माहिती घेतली. तेथील अनेक लोकांना भेटले, अनेक शासकीय अधिकाऱ्यांना भेटले, त्या दरम्यानचे निजामांना भेटले, त्या दरम्यानचे जे लष्कर प्रमुख होते मेजर चौधरी यांना भेटले, अनेक विधवांना भेटले, अनेक पीडितांना भेटले. आणि तिथून ती माहिती घेतली आणि त्या अहवालात त्यांनी सगळी नमूद करून ठेवलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या 16 जिल्ह्यांपैकी जे 9 जिल्हे होते, ज्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी, औरंगाबाद मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. होय, आणि त्यातली त्यात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 10,000 निष्पाप मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती. त्या दरम्यान लातूर जिल्हा देखील आपल्या जिल्ह्यामध्ये होता. एकट्या उस्मानाबाद शहरामध्ये 1,000 मुस्लिमांची हत्या करण्यात आली होती. अनेकांची घरं जाळण्यात आली होती, अनेकांची दुकानं जाळण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यामधील लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हत्या झाल्या आणि त्या हत्या करून विहिरीत टाकण्यात यायच्या. त्या विहिरी मोठ्या प्रमाणात भरल्या जायच्या. इतकं वाईट चित्र. मोह्यामध्ये जवळपास 127 हत्या करण्यात आल्या. मून तालुक्यातील मानकेश्वरमध्ये अशाच पद्धतीने हत्या करण्यात आल्या. बीड जिल्ह्यात देखील अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हत्या करण्यात आल्या. आणि हे सगळं रजाकारांनी जे केलेलं होतं त्याचं परतफेड ह्या गरीब मुस्लिमांना फेडावं लागलं. अनेक महिलांवर अत्याचार करण्यात आले. महिलांना उचलून न्यायचे, त्यांचं धर्मांतरण करायचे, त्यांच्या माथ्यावर गोंदायचे, त्यांच्या हातावर त्यांचं नवीन नाव गोंधलं जायचं. पुरुषांना त्यांचे केस कापून त्यांची शेंडी ठेवण्यात यायची, त्यांना जानवं घालण्यात यायचं, त्यांचं धर्मांतरण करायचं. विहिरीत इतक्या मोठ्या प्रमाणात या सुंदरलाल समितीला जी मिळालेली माहिती होती त्याच्यामध्ये हत्या करून विहीर भरण्यात यायची. तर त्यातला एक जो प्रसंग आहे जो समितीने नमूद केला आहे त्याच्यामध्ये एक महिला, मृत महिला आढळली. तिच्या स्तनाला तिचा बाळ दूध पित होतं आणि तो मृत अवस्थेत होता. इतकी क्रूरता त्या दरम्यान पाहायला मिळाली. आज मोठ्या प्रमाणात काँग्रेसची अनेक वर्षानुवर्षांपासून काँग्रेसची जी वोट बँक मुस्लिम आहे त्या मुस्लिमांना काँग्रेस स्टेटच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं वागणूक दिली हे जर तुम्ही त्या समितीत वाचलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की मुस्लिम लोक किती मोठ्या प्रमाणात या काँग्रेसचे गोडवे गात होते, यांचे लाड पुरवत होते, यांना मतं करत होते. मात्र या समितीत लिहिण्यात आलेलं आहे की म्हणजे जे मुस्लिम त्या ठिकाणी राहिले त्यांच्याकडून प्रोटेक्शन मनी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते घ्यायचे की तुम्ही इथं राहताना तर प्रोटेक्शन मनी द्या. एक किस्सा लातूर शहरामधला एक व्यापारी आहे, त्याचं घर आणि त्याचं दुकान जाळण्यात आलं होतं. तर त्याचं घर आणि दुकान परत मिळवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याने 10,000 रोख आणि 13,000 रुपये चेकने घेतलं अशी तक्रार त्या समितीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. लोकांची जी
शेत होती, त्यांची जी जमीन होती ती हडपली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी. आणि म्हणजे त्याच्यामध्ये पण सांगितलं जायचं की 25% जो घेतोय त्याला तो पैसा, 25% स्थानिक पोलिसांना आणि 50% जी रक्कम आहे ती स्टेट काँग्रेसला जाणार. ही लुटलेली प्रोटेक्शन मनी काँग्रेस मुसलमानांकडून घेते. त्यावेळेस पंतप्रधान नेहरू होते आणि त्या दरम्यान अशा पद्धतीची गोष्टी झाल्यात. या आकडेवारीत जवळपास या 9 जिल्ह्यांमध्ये 40,000 पेक्षा जास्त मुस्लिमांची हत्या करण्यात आली. मात्र या सगळ्याला दुसरी बाजू देखील आहे मित्रांनो. यात सगळेच नॉन मुस्लिम हे हिंदू नव्हते. याच्यामध्ये असे अनेक हिंदू बांधव आहेत ज्यांनी आपल्या शेजारच्या मुस्लिम बांधवांना आपल्या घरात संरक्षण दिलं. घोळका त्यांना मारायला आला तर पहिलं समोर उभे राहिले, पहिलं आम्हाला मारा आणि मग त्यांच्याकडे जा, अशा पद्धतीने देखील मुस्लिम बांधवांना वाचवणारे हिंदू बांधव आहेत. हा खरा माझा भारत आणि महाराष्ट्र आहे. इकडे राजाकार होते आणि इकडे ही विकृती आहेच. पण पॉझिटिव्ह बघा की कशा पद्धतीने या लोकांना नॉन मुस्लिम हिंदू बांधवांनी वाचवलं. हे इथंच थांबत नाही. जेव्हा नेहरूंनी तात्कालीन उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला तेव्हा इतकं विदारक चित्र होतं की ते जेव्हा सोलापूरकडून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येत होते तेव्हा हजारोच्या संख्येने विधवा महिला दोन्ही रस्त्याच्या कडेने उभारलेल्या होत्या आणि त्यांच्या हातात त्यांची निवेदनं होती की आमची काय चूक होती, आमच्या नवऱ्यांची काय चूक होती, असं विचार न करणारे पत्रक त्यांच्या हातात होते. काहींना नेहरू भेटले, दुःख व्यक्त केलं. अनेक महिलांनी आपली कैफियत मांडली की आम्हाला कशा पद्धतीनं लुटलं गेलं. जेव्हा तात्कालीन उस्मानाबाद शहराच्या पोलीस मैदानामध्ये नेहरूंची लाखोंच्या उपस्थितीमध्ये सभा झाली, त्या दरम्यान मात्र भाषणात नेहरूंनी नाराजी व्यक्त केली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांवर. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणलेले फुलांची हारं घेतली नाही, त्यांनी वापस पाठवली. त्यांनी थेट प्रश्न विचारला की ह्या लोकांची हत्या करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आणि त्यांचा रोख होता तत्कालीन काँग्रेसचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष आणि पुन्हा शिक्षण मंत्री झालेले फुलचंद गांधी यांच्यावर. मोठे सावकार होते ते, पैसा द्यायचे सावकारकी. आणि त्या दरम्यानच्या अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर त्यांनी अशा पद्धतीनं आपला रोष व्यक्त केला. मात्र त्याच्यानंतर 25 लाखाची त्या पुनर्वसन करण्यासाठी निधी देण्यात आली. त्याच्यामध्ये एक पुनर्वसन समिती नेमण्यात आली. त्यामध्ये मोहम्मद अली खान या व्यक्तीचं मोठं योगदान आहे. जे पुस्तक मी तुम्हाला दाखवतोय या पुस्तकात हे सगळं नमूद आहे आणि त्यांनी सगळ्या घटना याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या नोंदी आहेत. सुंदरलाल समितीने काय म्हटलंय आणि त्यांनी काय भोगलंय हे सगळं आहे. पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्कालीन नेते भाई उद्धवराव पाटील आणि तत्कालीन खासदार नरसिंगराव देशमुख काटीकर यांनी मोठ्या प्रमाणात या पीडितांना साथ दिली. या मोहम्मद अली खान यांना जिथे जिथे ते कमी पडले तिथे त्यांना कायद्याचा सल्ला देण्यात आला. जे त्यावेळेसचे मंत्री वगैरे होते त्यांना सत्यता सांगण्यामध्ये भाई उद्धवराव आणि भाई नरसिंगराव देशमुख पुढे होते. ज्या विधवा महिलांची जमीन हडपली गेली, त्यांचे कागदपत्र जाळली गेलेली होती, मग त्यामुळे न्यायालयीन खटला लढावा लागला, तर त्याच्यासाठी ॲडव्होकेट भाई नरसिंगराव देशमुख उभे राहिले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. असे देखील महापुरुष होऊन गेलेले आहेत आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. तर एकीकडे काँग्रेस कसं होतं म्हणजे तत्कालीन स्टेट काँग्रेस कसं होतं हे देखील याच्यामधून कळतं. तत्कालीन विकृती कशी रजाकारांमुळे मुस्लिमांना द्वेष करणारी होती आणि त्याचबरोबर शेजारी हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना कसं वाचवतो हे देखील याच्यामध्ये. तर हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण माझं एवढंच आहे, मला द्वेष पसरवायचा नाही आहे, पण या नोंदी देखील सगळ्यांना माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय, कारण अनेक लोकांना याबद्दल माहीत नाही आहे. ऐतिहासिक घटना जरी असली तरी रजाकार सगळ्यांना माहिती आहे, रजाकारांच्या अन्याय अत्याचाराच्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, मात्र
पोलीस ॲक्शनमध्ये किती निष्पाप बळी गेले हे देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं होतं. म्हणून हा व्हिडिओ हा काढाटोप मी केला आहे. ज्यांना कुणाला ही सगळी माहिती संदर्भासहित हवी असेल तर हा पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सगळी माहिती आहे, तुम्ही मागवू शकता. इतकं सगळं माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. जी या 9 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हत्या, 10,000 हत्या या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. यामधल्या नोंदी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण भविष्यामध्ये हे ऐतिहासिक नोंदीचा दस्तावेजच आहे. ही माहिती तुम्हाला कदाचित आवडणार नाहीच आहे, कारण न आवडणारीच घटना मी तुम्हाला सांगितलेली आहे. मात्र अशाच ऐतिहासिक ज्या अलिप्त झालेल्या किंवा कोणीच नाही सांगितलेल्या गोष्टी आहेत, घटना आहेत, किस्से आहेत, या संदर्भातली जर माहिती किंवा व्हिडिओज पुढे जाऊन ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर आपल्या या ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहताय तो लाईक, शेअर आणि आवर्जून फॉलो करा. यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर पाहत असाल तर त्याला देखील फॉलो करा. आणि इथेच थांबतो. धन्यवाद.